तर दादांसारखे, विलासराव देशमुख साहेबांसारखे, मुंडे साहेबांसारखे हे जे लोकनेते होऊन गेले ना, त्यांचं नाव सहजासहजी कुणी त्या ठिकाणी पुसू शकत नाही. कितीही भाजपली प्रयत्न करा, कितीही काय केलं तरी लोकांच्या मनातून या लोकनेत्यांचं नाव कुणीही पुसू शकत नाही. दादा, तुम्ही अतिशय मनापासून सगळी उत्तरं दिलेली आहेत आणि मला वाटतं बऱ्यापैकी मराठवाड्यातल्या सगळ्या पत्रकारांच्या मनातले प्रश्न बऱ्यापैकी घेतलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवरून ते दिसत आहेत. आपण एक हलका फुलका राऊंड करतोय रॅपिड फायरचा, त्याच्यामध्ये फक्त 2 पर्याय आहेत ना, एकच पर्याय निवडायचा आहे. दुसरीकडे अजिबात तुम्हाला जायचं नाहीये आणि त्या रॅपिड फायरची सुरुवात करते. 30 सेकंदात तुम्ही उत्तर द्याल अपेक्षा आहे. तुमचा आवडता विरोधक कोण, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस साहेब. अच्छा, म्हणजे शिंदेला स्क्वेअर करताय तुम्ही? नाही, एखादा हुशार नेता, एकनाथ शिंदे साहेब हुशार आहेत हे सगळं आहे, कपटी नाही. म्हणजे सगळ्या अंगाने हुशार जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. म्हणजे नेता म्हणून सुद्धा ते मोठे आहेत, प्रशासनावर पण त्यांची बचक आहे, मोठे नेते अभ्यासू आहेत. पण राजकारण करत असताना वेगळ्या वेगळ्या प्रकारचा प्रयोग करणं, लोकांना लोक ते स्वीकारत असतील का नसतील हे सुद्धा ते करू शकतात. मग विरोधक बघत असताना मोठ्या नेत्याकडे बघून जो सर्व अंगाने त्या ठिकाणी तयार आहे, अशाच एका मोठ्या नेत्याला आपण विरोधक जर समजलं तर आपल्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठेतरी एक लढण्याची वेगळी क्षमता त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते असं मला वाटतं. महाविकास आघाडीतलं तुमचं सगळ्यात जवळचा पक्ष, मित्र पक्ष कोण आहे? याच्यामध्ये काँग्रेस की ठाकरेंची सेना? राजकीय दृष्टिकोनातून जवळचा वाटणारा काँग्रेस आणि कौटुंबिक अनुषंगाने जवळचा वाटणारा ठाकरे साहेबांचा पक्ष. थँक्यू. म्हणून मी तुमच्या प्रचाराला सारखे रोहित पवार कुणाला घाबरतात, आईला की बायकोला? बायकोला. बरोबर, आदरयुक्त घाबरतो. आणि कदाचित ज्यांचं लग्न झालं त्यांना ते कळलं असेल. जय पवार आणि पार्थ पवार याच्यामधला समंजस भाऊ कोण वाटतो? दोघांची वेगळी स्टाईल आहे. भावनिक दोघं आहेत. जय भावना दाखवतो, पार्थ भावना दाखवत नाही. थोडेसे दोघं वेगळे आहेत. मला असं वाटतं या दोघांमध्ये भाऊ म्हणून समंजसपणा करायचा असेल तर तो मलाच त्या ठिकाणी करावा लागेल. चांगली सोडवणूक करून घेतली. तुम्हाला या मागच्या 10 वर्षातले जे एकूण मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले, या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात आवडलेले मुख्यमंत्री कोण? शिंदे, ठाकरे, फडणवीस? खरं तर सगळ्यांची वेगळी स्टाईल. उद्धव ठाकरे साहेबांकडे बघितल्यानंतर आपला माणूस आहे, त्यांचा माणूस आहे असं त्या ठिकाणी वाटतं. एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितल्यानंतर कार्यकर्त्यांचा माणूस आहे, रांगडागडी आहे, लढायला तयार आहे, कार्यकर्त्यांसाठी दानत आहे असं काही प्रमाणात त्या ठिकाणी वाटतं. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघितल्यानंतर हुशार आहेत, अभ्यासू आहेत, प्रशासनावर कंट्रोल आहे. त्यामुळे या तिघांमध्ये वेगळेपण नक्कीच त्या ठिकाणी होतं. पण याच्यात साहजिकच उद्धव ठाकरे साहेब हे जवळचे असल्यामुळे ते जवळचे आपले त्या ठिकाणी वाटतात. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तर मिळाल्या आपल्याला, पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघायला आवडणार आहे? पवार, रोहित पवारांना आपल्या कुटुंबातल्या कुठल्या स्त्रीला बघायला आवडणार आहे? मी महाराष्ट्राचं विचारतच नाहीये. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार? याच्यामध्ये खरं तर बघायला तुम्ही कुटुंब म्हणून विचारत असाल का एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून विचारत असाल
हे थोडंसं नाही, मी दोघींमधनं काय चूज कराल? जर दोन पर्याय असतील की सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, तर रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाचा अधिक कॅलिबर कोणामध्ये वाटेल? तसा सोपा पण प्रश्न आहे आणि अवघड पण आहे. पण मला असं वाटतं याला सगळ्याला आकडे लागतात. तेवढे आकडे आमच्या पक्षाला जर नाही, दिले, तुम्ही सोडवणूक करून घेत आहे. मी तुम्हाला थेट म्हटलं की हा रॅपिड फायर आहे आणि तुम्हाला दोन्हीतनं एक चूज करायचंय. त्यामुळे तुम्ही अशी सोडवणूक करून घ्यायची गरज नाही. अवघड आहे. अवघड अवघड याच्यासाठी आहे, सुप्रियाताई लोकसभेत काम करतात, नाही होत ना. तिथं सुनेत्रा वहिनी सुद्धा संसदेतच होते, आपण आल्या नाही इकडे. आलं इकडे. पृथ्वीराज बाबा संसदेतच होते, पण आले इकडे नंतर. आपल्याकडे अशी खूप लोक आली. नाही, सुप्रियाताईंमध्ये क्षमता आहे. तर सुप्रियाताई व्हाव्यात असं वाटेल तुम्हाला? क्षमता आहे, क्षमतेवर त्या ठिकाणी असतं. काकी उपमुख्यमंत्री झाल्यात, त्यांना पद मिळालंय, पुढच्या काही वर्षांमध्ये त्या कशा काम करतात हे आपल्याला बघावं लागेल. आज त्यांना अजून एक सुद्धा पद त्या ठिकाणी मिळालं नाही. पवार साहेबांची मुलगी असताना सुद्धा न केंद्रात त्यांना संधी मिळाली न राज्यात संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या क्षमता आहे, पण त्यांना प्रूव्ह करण्याची संधी कधी त्या ठिकाणी मिळालेली नाही. येणारी निवडणूक रोहित पवार कुठून लढतील? कर्जत जामखेड मधून की बारामती विधानसभेतून? महाराष्ट्रातून लढणार. तुम्ही पुन्हा सोडवणूक करून घेताय. कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं, कसं लढायचं, कसा संघर्ष करायचा हे तिथे असणाऱ्या जनतेने त्या ठिकाणी मला शिकवलेलं आहे. तर येणारी निवडणूक मी कर्जत जामखेड मधूनच त्या ठिकाणी लढेल. पण राजकारण अशी गोष्ट आहे, आज एक उद्या दुसरं, कधी काय होऊ शकतं हे सांगता येत नाही. पण तुम्ही मला पर्सनली जर विचारलं, आजची परिस्थिती बघता आणि लोकांचं प्रेम बघता, आदर बघता, कार्यकर्त्यांचे कष्ट बघता, तर कर्जत जामखेड मधूनच माझी तिसरी आमदारकीची निवडणूक त्या ठिकाणी मी लढेल.